सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन, सांगता वाचता ऐकता वक्ता श्रोता दोघेही. खूप सुंदर अनुभव आहे, कारण स्वामींचे गुणांचं वर्णन केल्यानंतर जे कोणी श्रवण करणार आहे आणि जे कोणी सांगणार आहे त्यांच्या असंख्य पापाचे दहन स्वामी महाराज करणार आहे, हे प्रत्यक्षात स्वामींनी आपल्या स्वामीचरित्रामध्ये सांगितलं आहे. या ताईंचा अनुभव ऐकताना प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती थरारून काटा येणार आहे. चला तर मग हा अनुभव सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील स्वामींचे मला आलेले खूप मोठे अनुभव सांगणार आहे. मी संगमनेर येथील रहिवासी आहे. आज जे काही सांगत आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. आज माझं हृदय खूप भरून येत आहे. माझ्यावरती जी स्वामींची कृपा आहे ती मला प्रत्येक क्षण आज मला आठवत आहे. स्वामी भक्तांनो, माझे नाव सौ संगीता रामदास शिंदे असे आहे. स्वामी भक्तांनो, आज जे काही होत आहे ते स्वामींच्या कृपेमुळे, कारण पूर्वपुण्याई होती गाठी म्हणूनही घडल्या या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी परम भाग्य आपुले, हे स्वामींनी आपल्या चरित्रामध्ये सांगितलं आहे. मला आनंद वाटतो की मी स्वामींच्या सेवेमध्ये आहे. स्वामी महाराज माझे गुरु आहेत. मी त्यांना सर्वस्व माझं अर्पण केलेलं आहे. मी स्वामींच्या सेवेत कशी आले तर 2001ची गोष्ट आहे. 2001ला मी स्वामी सेवेत आले. तो वर्ष माझ्या आयुष्यातील सुवर्ण वर्ष मी म्हणेल, कारण महाराजांचं माझ्या जीवनामध्ये आगमन झालं. ते कसं झालं की माझं लग्न होऊन 2च वर्ष झाली होती. लग्न होऊन 2 वर्ष झाली, पण मला संतान प्राप्ती काहीच होत नव्हती. तोपर्यंत आम्ही हॉस्पिटललाही गेलो होतो 2 वर्षानंतर, कारण एकदा लग्न झाल्यानंतर सर्वजण म्हणतात की तुम्हाला आहे की नाही काही असं विचारतात. त्यामुळे खूप वाईट वाटतं. आणि माझ्या मागणं ज्यांचे लग्न झाले होते त्यांना सर्वांना मुलगे झाले होते, त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं. त्यामध्ये माझी मावशी जी होती ती महाराजांची खूप निस्सीम भक्त होती. स्वामींची ती खूप सेवा करायची. तिने मग मला स्वामींविषयी सांगितलं, तू महाराजांचं करून बघ, हॉस्पिटलसोबत तू महाराजांची सेवा करून बघ. आयुष्यातील जे दुःख आहे, ज्या अडचणी आहेत ते महाराज आपोआप दूर करतात असं तिने सांगितलं. मग मी तिच्यावरती विश्वास ठेवून महाराजांची सेवा करायला लागली. सेवा मी जवळपास 2007पर्यंत संतान प्राप्तीची सेवा मी केली. 2001 ते 2007पर्यंत कंटिन्यू माझी सेवा सुरू होती. कधीकधी असं वाटायचं की एवढी सेवा करून देखील आपल्याला काही मिळत नाही, काहीच येत नाही. कारण प्रत्येक महिन्यात असं वाटायचं की ह्या महिन्यात पॉझिटिव्ह रिझल्ट येईल, कारण दर महिन्यात गुरुचरित्र पारायण, त्यानंतर संतान गोपाळ मंत्र, पुरुष सूक्ताचा अभिषेक करून ते तीर्थ घेणे, अशा विविध सेवा ज्या कोणी मला सांगितल्या होत्या त्या सर्व सेवा मी करून थकली होती. 3 अध्याय 11 माळी रोज करत होती, पण काहीच प्रचिती अनुभव येत नव्हता. शेवटी मी कंटाळले आणि मला वाटलं की महाराज काहीच नसतं, मी आता काहीच करणार नाही, अशी शेवटची माझी स्टेज आली होती. दत्त जयंतीचा सप्ताह वगैरे झाला. महाराजांना म्हटलं की तुम्हाला मला जर द्यायचं असेल तर लगेच द्या, नसन द्यायचं तर मला स्पष्टपणे काहीतरी संकेत द्या आणि मला सांगा, म्हणजे माझं मन दर महिन्यात हे होणार नाही आणि मी काही वाट बघणार नाही. मी समजून घेईल की माझ्या नशिबात नाहीच, म्हणून मला काहीतरी संकेत पाहिजे आहे, असं मी स्वामींना बोलली. त्यानंतर स्वामी भक्तांनो, दुसऱ्याच महिन्यामध्ये, आता कसं माझी MC ही रेग्युलर नव्हती, त्यामुळे काहीच मला कळत नसायचं. मला ह्यावेळेस 2 ते 2.5 महिने पलटून गेले तरी काही येत नव्हती. पण जसं दरवेळेस उत्साह असायचा त्यावेळेस हे काहीच नव्हतं, की असं काही होतच नाही तर कशाला काय करायचं. पण मिस्टर म्हटले की एकदा आपण हॉस्पिटलला आता जाऊन येऊया लास्ट, यानंतर काहीच करायचं नाही, असं समजू आपण की आपल्या आयुष्यात नाहीच. म्हणून आम्ही हॉस्पिटलला गेलो. तिथे बघितल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही प्रेग्नेंट आहात. हे ऐकल्यानंतर माझ्या तर कानावरती विश्वासच बसत नव्हता. सर्वांना खूप आनंद झाला. पण डॉक्टरांनी एक सांगितलं होतं की तुम्हाला
पुढचे महिने पूर्णपणे बेड रेस्ट घ्यावा लागणार आहे. तुम्ही काहीच करता येणार नाही, काहीच जड वगैरे उचलायचं नाही, काहीच करायचं नाही असं सांगितलं. पण माझ्या घरी करायला कोणीच नव्हतं, कारण माझे सासू सासरे हे दोघंही एक्सपायर झालेले होते आणि मग आता आम्ही दोघंच होतो. माझी आई देखील येऊ शकत नव्हती, कारण त्यांच्या घरी देखील छोटे बाळं होते. मग आता काय करायचं? तर मिस्टर म्हटले, आपण दोघं आहोत ना, तर सर्व काही करूया. या बाळासाठी आपण खूप काही केलं आहे आणि महाराजांनीच आपल्याला हे बाळ दिलं आहे. जर त्यांनी दिलेलं असेल तर त्याला काहीच होणार नाही. तू पूर्ण विश्वास स्वामींवरती ठेव, असं मिस्टर बोलले आणि मीही तसंच केलं. मी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे बेड रेस्टवर होती. मग घरामध्ये कामासाठी बाई वगैरे लावली. मी फक्त पोळ्या वगैरे करायची आणि मिस्टर भाजी करायची, एवढंच करायची. असे आमचे 9 महिने गेले. यामध्ये महाराजांची सेवा ही खूप सुरू होती. बसून मी सेवा करत नसायची, झोपूनच सेवा करायची. नामस्मरण, तारक मंत्र, रामरक्षा स्तोत्र अशा विविध ज्या सेवा होत्या त्या सर्व सेवा मी करत होते. मोबाईलवरती स्वामीचरित्र लावायची, पूर्ण स्वामीचरित्र रोज ऐकायची. गुरुचरित्रातील पूर्ण अध्याय, संक्षिप्त गुरुचरित्र ही रोज पोटावरती हात ठेवून ऐकायची. आणि स्वामींच्या कृपेने माझी डिलेव्हरीचा काळ जवळ आला. डॉक्टरांनी सांगितलं, खूप घाबरून दिलं की म्हणजे बाळाचं पाणी पूर्णपणे संपलं आहे, बाळ हे पूर्णपणे कोरडं झालं आहे, आपल्याला लगेच सेक्शनना घ्यावं लागेल. मी खूप घाबरली, कारण सेक्शन, पण मला हे बाळ पाहिजे होतं. स्वामींना म्हटलं, माझ्यासाठी जे योग्य असेल ते तुम्ही करा, माझं बाळ फक्त मला पाहिजे आहे. तर स्वामींनी तसंच केलं. मला सेक्शनला घेण्यात आलं. माझं सेक्शन वगैरे झालं तर बाळ हे पूर्णपणे काळवंडलं होतं. डॉक्टर म्हटले, आणखी 10-15 मिनिट जरी उशीर झाला असता तरी तुम्ही बाळ गमावलं असतं. आणि मला विशेष म्हणजे मुलगा झाला आणि तोही एकदम व्यवस्थित झाला. काहीच त्याला झाल्यानंतर प्रॉब्लेम आला नाही. आज तो जवळपास किती हे झाला, पण आत्तापर्यंत त्याला आम्ही एक देखील औषध दिलं नाही. स्वामींच्या कृपेने तो एकदम व्यवस्थित आहे. हा आमच्या आयुष्यातील स्वामींचा खूप मोठा आम्हाला आलेला अनुभव, पहिला अनुभव आमच्या जीवनात होता. त्यानंतर माझे मिस्टरही स्वामींना मानू लागले, तेही स्वामी सेवा करू लागले. आमच्या घरामध्ये स्वामींची सेवा ही तेव्हापासून सुरू झाली. खूप स्वामीमय आमच्या घरातील वातावरण. स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित होतं. पण म्हणतात ना, कुठेतरी दुःख अडचणी ह्या चालूच असतात. माझे मिस्टर हे कधीतरी ड्रिंक घ्यायचे, आठवड्यातून 1-2 वेळेस ड्रिंक घ्यायचे. त्यावेळेस मला असं वाटायचं की यांची सवय ही कंटिन्यू लागायला नको, त्यासाठी थोडं आहे तर आपण यांना कंट्रोल केलं पाहिजे. मग यासाठी मी खूप अनुभव वगैरे स्वामींचे रोज ऐकायची. वेगवेगळ्या चॅनलवरती अनुभव यायचे, ते अनुभव मी ऐकत असायची. एक दिवस असाच या चॅनलवरचा अनुभव मी ऐकला आणि त्यांनी जे तारक मंत्राचं तीर्थ त्यांच्या मिस्टरांना देऊन त्यांची ड्रिंक सोडली होती. माझ्या मनात कुठेतरी घर केलं की आपण देखील ही सेवा करून बघूया. म्हणून मी तारक मंत्राचं संकल्पित तीर्थ करायला सुरुवात केली आणि मिस्टरांना द्यायला सुरुवात केली. पण मिस्टर ते काही म्हणजे घेत नसायचे तीर्थ म्हटल्यानंतर. मग मी त्यांना चहामध्ये द्यायची, त्याचा चहा बनवून द्यायची आणि मग ते तीर्थ ते घेऊ लागले होते. पण त्यांना काहीच प्रचिती, मला काहीच अनुभव त्यातून आला नाही. जवळपास 6 महिने हे तीर्थ मी दिलं, पण कुठलीच प्रचिती, काहीच अनुभव मला आला नाही. एक दिवस असंच आमचे आदल्या दिवशी माझे मिस्टर ड्रिंक करून आल्यानंतर आमचे खूप भांडणं झाले की आता हे तुम्हाला शोभत नाही, आपल्याला बाळ झालं, सर्व काही व्यवस्थित आहे, तुम्हाला याची सवय लागायला नको, चांगल्या मार्गावरती जा, असं मी समजून सांगत होते आणि ते माझ्यावरतीच भडकले. आमचे खूप भांडण झाले. दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. गुरुवारी मग मी स्वामींपुढे बसली आणि स्वामींना म्हटलं, काय हो स्वामी, इतरांना तुम्ही किती अनुभव देता आणि त्यांचे अनुभव हे करून त्यांची ड्रिंक देखील सोडवतात, सर्व काही करतात, मग माझं का बरं तुम्ही ऐकत नाही, माझी सेवा तुमच्यापर्यंत पोचत नाही का, असं मी स्वामींना बोलली. त्यानंतर काय झालं की दुपारी मी असाच मोबाईल बघत होती. मोबाईल बघता बघता माझ्यासमोर एक मेसेज आला. जे आपले शॉर्ट व्हिडिओ असते ते मी बघत होते. शॉर्ट व्हिडिओ बघता बघता महाराज ते मुखातून बोलत होते, असा तो व्हिडिओ होता. आणि महाराज म्हटले की तुला एवढे अनुभव दिलेले आहे तरी तू दुसऱ्यांचेच अनुभव बघते का, तुझे अनुभव पण बघ की, असं त्याच्यामध्ये सांगितलं होतं. ते ऐकल्यानंतर मला असं डायरेक्ट क्लिक झालं की हा व्हिडिओ मला आत्ताच का बरं समोर आला. आता मी स्वामींना बोलली होती की तुम्ही सर्वांना अनुभव देता आणि मला नाही, पण मला स्वामींनी ते आत्तापर्यंत खूप सारे अनुभव दिलेले होते. त्यावेळेस मग मी स्वामींची माफी मागितली, मला माफ करा की तुम्ही मला खरंच खूप अनुभव दिलेले आहे, पण माझंही मन कुठेतरी आहे की तुम्ही माझ्या मिस्टरांची ड्रिंक
ड्रिंक सोडावं. तुम्हाला नाही सांगणार तर कुणाला सांगणार. एक बाळ आपल्या आईजवळच आपलं मनोगत व्यक्त करत असतं. तसंच मी केलं, माझं मन मोकळं केलं तुमच्यापाशी अशी स्वामींना विनंती केली. त्यानंतर स्वामी भक्तांनो 6 महिन्यामध्ये काय झालं की माझे मिस्टर हे ड्रिंक केल्यानंतर त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला. त्यावेळेस मी महाराजांना काहीच बोलत नव्हते, पण माझं तारक मंत्राचं तीर्थ हे कंटिन्यू चालू होतं. मी स्वामींना बोलली की आता मी तुमच्याला मागणार नाही, पण हे तीर्थ कंटिन्यू सुरू करणार आहे. ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस तुम्ही त्यांची ड्रिंक नक्की सोडवा, हे मला माहीत आहे. पूर्ण विश्वासाने मी ते तारक मंत्राचं तीर्थ त्यांना देत होती. 6 महिन्यानंतर त्यांनी जेव्हा ड्रिंक घेतली त्यांना प्रचंड त्रास झाला. ते घरी आल्यानंतर रात्रभर त्यांना उलट्याचा त्रास होत होता. रात्रभर त्यांना खूप प्रचंड उलट्या झाल्या. उलट्या झाल्यानंतर पूर्ण कपडे वगैरे सर्व काही खराब झाले होते आणि ते सर्व बघून सकाळी त्यांनाही खूप वाईट वाटलं की आपल्यामुळे हिला किती त्रास होतो. पण मी मात्र काही एक शब्द देखील त्यांना बोलली नव्हती. मी सर्व काही स्वच्छ वगैरे केलं. त्यांनी ते सर्व बघितलं. त्यानंतर ते स्वतःहून म्हटले की माझ्यामुळे खरंच तुला खूप त्रास होतो, आजपासून मी ड्रिंक घेणार नाही. हे शब्द ऐकल्यानंतर मला कुठेतरी समाधान वाटत होतं. पण आता ड्रिंक घेणाऱ्या माणसाचं असं असतं की तो सकाळी जे बोलतो ते संध्याकाळी करत नाही. त्यामुळे माझा काही विश्वास नव्हता की यांच्या शब्दावरती की हे असं करतील. मग मी जवळपास पूर्ण बघितलं की हे काही करतात की नाही. तर 1 आठवड्याचा काळ पलटून गेला. माझ्या मिस्टरांनी तेव्हापासून एक थेंबसुद्धा ड्रिंक घेतली नाही. त्यावेळेस कळलं की महाराज आता योग्य वेळ आली आहे आणि तुम्ही माझी ही देखील इच्छा पूर्ण केली. ही इच्छा पूर्ण झाल्यानंतर मी नवस केला होता, ज्यावेळेस माझ्या मिस्टरांची ड्रिंक सुटेल त्यावेळेस मी अक्कलकोटला माझ्या मिस्टरांना घेऊन दर्शनाला येईल. मिस्टरांना खूप म्हणत होती चला अक्कलकोटला आपल्याला जायचं, पण काही ना काही आमच्या जाण्यामध्ये प्रॉब्लेम येत असायचे. सर्व काही ठरलं तर कुठेतरी प्रॉब्लेम यायचा, सुट्टी भेटत नसायची किंवा पैशाची अडचण, असे कुठले प्रॉब्लेम कंटिन्यू चालू होते. त्यामुळे महाराजांची इच्छा नाही मला बोलवण्याची असं मला वाटायचं. ते देखील मी स्वामींवरती सोडून दिलं. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुम्ही आम्हाला स्वतः घेऊन जाताल असं मी स्वामींना बोलली आणि तसंच झालं की त्यानंतर 4-5 महिन्यामध्ये असा योग जुळून आला की माझे बहीण वगैरे ते सर्वजण जाणार होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही येणार का. मग मिस्टर नको म्हणत होते कारण आर्थिक परिस्थिती त्या महिन्यात थोडी हलाखीची होती, कारण मार्च एंड वगैरे आलेला होता. तर मी म्हटलं की नाही, स्वामी महाराज बरोबर करतील, तुम्ही फक्त हो म्हणा असं म्हटले आणि ते म्हटले ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर आपण जाऊया. आम्ही हो म्हटलो आणि काय आश्चर्य स्वामी भक्तांनो, जे पैसे आम्हाला मिळायची आम्ही पूर्णपणे सोडून दिलेले होते की ते पैसे आम्हाला मिळणार नाही. कधी काळी 2-3 वर्षापूर्वी ते पैसे एका व्यक्तीने आमचे घेतलेले होते 10,000 रुपये आणि ते आम्ही पूर्णपणे सोडून दिले होते, कारण तो देतच नव्हता. मागून कंटाळलो होतो. त्या जाण्याच्या अगोदर 2-3 दिवस अगोदर त्याने स्वतःहून ते पैसे आम्हाला आणून दिले. म्हटलं बघा महाराजांचं निवेदन असं असतं, महाराज जे काही करतात ते आपल्या चांगल्यासाठीच करत असतात असं मिस्टरांना बोलले आणि आम्ही गेलो. त्यामध्ये सर्व काही दर्शन वगैरे खूप छान झालं. अक्कलकोटमध्ये खूप रडू येत होतं महाराजांकडे बघून. तुमची माझ्यावरती प्रचंड कृपा झाली आहे. तुमच्या कृपेनेच आज माझा संसार पूर्ण सुखी आहे. मला आई बनण्याचं जे सुख मिळालं आहे ते तुमच्याच सेवेने, तुमच्याच कृपेने. अशीच कृपा माझ्यावरती कायम ठेवा, माझ्या घरावरती ठेवा, सर्वांवरती ठेवा. जे कोणी दुःखित पीडित असेल, ज्यांना तुमची अत्यंत गरज असेल, त्यांच्या मदतीसाठी त्वरित तुम्ही धावून जा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते महाराज असं मी त्यावेळेस बोलली होती स्वामींना. आणि स्वामी भक्तांनो, तुम्हाला देखील असे प्रॉब्लेम अडचणी असतील तर तुम्ही देखील महाराजांची सेवा करा, कारण तूप खाल्ल्याबरोबर रूप येत नाही. आपल्याला खूप कष्ट करावे लागतात, खूप सेवा करावी लागतात, त्यानंतर महाराज आपली सेवा स्वीकारतात आणि आपले प्रॉब्लेम सोडवतात. कारण आपण जर लगेच सेवा करायला लागलो आणि लगेच म्हटलो की नाही होत, सोडून दिली, तर त्याचा काही एक उपयोग होत नाही. आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर आपल्याला ही सेवा करणं क्रमप्राप्त आहे. असे माझ्या जीवनातील हे स्वामींचे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.